चांदवडच्या मंगरुळ येथील गुरुद्वारासमोर आज एक भीषण अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये एक पोलीस व्हॅन आपल्यासमोर आता उभी आहे। बघू शकतो आपण MH15 JM 8850 नंबरची ही पोलीस व्हॅन आहे आणि या पोलीस व्हॅननं चांदवड येथील रमेश शंकर गारे वय 60 हे वीट भट्टीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहे। त्यांच्या स्कूटीवर जात असताना मालेगावकडून मालेगावच्या रमजानपुरा पोलीस स्टेशनची ही पोलीस व्हॅन आहे। ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात असताना रमेश शंकर गारे यांच्या स्कूटीला पाठीमागून जोरदार अशी धडक दिली या पोलीस व्हॅनने आणि यामध्ये गारेंचा मृत्यू झालेला आहे। त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं असताना डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासलं आणि तपासून त्यांना मृत घोषित केलेलं आहे। यामध्ये गारे कुटुंबीय अतिशय अस्वस्थ झालेला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मूळचा महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी मोठे मोठे स्पीड ब्रेकर सोमा कंपनीने केलेले आहे। गाडीचा जेणेकरून स्पीड कमी व्हावा या हेतूने मोठे स्पीड ब्रेकर आहे, परंतु स्पीड ब्रेकरवरून अगदी 15 ते 20 फुटाच्या अंतरावरच ही स्कूटी ह्या पोलीस व्हॅनने ठोकली। म्हणजे आपण विचार करू शकता गाडीचा वेग हा अति जास्त असल्या कारणाने हा अपघात झालेला आहे आणि या पोलीस व्हॅनच्याच धडकेनं हा सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी गंभीररित्या जखमी होऊन मृत पावलेला असल्या कारणाने आता या ठिकाणी गारे कुटुंबीय अतिशय शोकाकुल वातावरणात आहे आणि त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि नातवंड असे परिवार आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे गारे काका अतिशय गाडी संयमाने चालवत असायचे आणि नेहमी स्वतःहून गाडी कमी वेगाने चालवा असे कोणालाही सांगायचे, परंतु आज त्यांच्यावरच हा काळाचा घाला झालेला आहे। आणि आता चांदवड हा जो अपघात झालेला आहे या अपघाताचा अधिक तपास आता चांदवड पोलीस स्टेशन करत आहे। पुढील अपडेट बघूया आपण या संदर्भात काय घडते आणि कशा पद्धतीने चांदवड पोलीस यावर आता ॲक्शन घेणार आहेत आपण बघणं महत्त्वाचं आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।